नमस्कार. मी आकाश जोगदंड. सो सांगितल्याप्रमाणे दिस इज डे 3. मग आज वॉर्मअप आधी सुरू करूयात. सो मुदगळ किंवा हनुमान गदा किंवा कुठलाही अपर बॉडी लोअर बॉडी कुठलाही व्यायाम धरला आपण, आपली जी बॉडी असते त्या बॉडीला आपण आधी थोडंसं गरम केलं पाहिजे, थोडंसं वॉर्मअप केलं पाहिजे. एक प्रकारे तुम्ही असंही बोलू शकता की थोडंसं आपण शरीराला लवचिकपणा आणतोय, साध्या शब्दात मराठीत जर बोलायला राहिलं तर. म्हणजे चपळाई जी म्हणतो आपण ती चपळाई आणायची असते. म्हणजे आता पकडून चाला, दिवसभर हे आपले जे खांदे शोल्डर आहेत किंवा पाठीचा भाग आहे, हा जोपर्यंत आपला सैल होत नाही तोपर्यंत आपल्याला काही एक पर्याय नाही. सो क्विकली आता हे सुरू करतोय मी. सो आय होप दिसतोय तुम्हाला हा हात, हा जो माझा हात आहे, या हातामध्ये 3 जॉईंट्स मेन आहेत. हा खांद्याचा जॉईंट, हा दुसरा जॉईंट कोपऱ्याचा, आणि ही आपली मनगट. हे 3 जॉईंट्स आपल्याला टिकवायचे, आपल्याला मजबूत बनवायचे. सो सगळ्यात आधी जे आपण जिम वगैरेमध्ये सुद्धा करतो, डंबेल्स उचलायच्या आधी जे हे झालं, आपण आपलं रिस्ट रोटेट करतो, मनगट सैल करायची. म्हणजे आपल्याला कमीत कमी ॲटलिस्ट मनगटीचा त्रास होणार नाही. सो हा झाला आपल्या मनगटीचा भाग. मग आपण त्याला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज रोटेट करू शकतो. एक ते झालं. सेकंड, आपला हाताचा जो पंजा आहे, आता मी मुद्दाम या अँगलने आणि क्लोजअपनी काढतोय म्हणजे लवकर दिसेल, आणि लोअर बॉडी दाखवायचा काय अर्थ नाही यावाल्या व्हिडिओमध्ये. सो हात जो आहे आपला सरळ ठेवून त्याला असं जर आपण स्ट्रेच केलं, सो या कोपऱ्यापासून इथपर्यंत आपले सगळे स्नायू स्ट्रेच होतील. सेम वे त्याला उलट्या डायरेक्शनने जर असं खालच्या बाजूला खेचलं, सो हा झाला पहिला स्ट्रेच. आता हा जो जॉईंट आहे ह्याला स्ट्रेच करणं जरा कठीण पडतं. सो त्याचे 2-3 एक्सरसाइज आहेत, ते दाखवतोय आता. आपला हा जो हात असा आपण धरतोय सरळ सरळ, हा हात असा वर न्यायचा आणि आता इथून याला इथून खेचायचं. इथून नाही, इथून खेचलं तर फक्त हे स्ट्रेच होईल. ही बाजू स्ट्रेच करता येते आपल्याला, त्याच्यासाठी आपण असे शोल्डर रोटेशन पण करू शकतो. पण हे स्ट्रेच करणं जेन्युनली कठीण आहे. सो त्याला इथून जर आपण खेचलं आणि या स्नायूला म्हणजे आपली जी कंबर आहे किंवा आपला पाठीचा कणा आहे हा सरळ ठेवायचा, असा होऊ द्यायचा नाही. म्हणजे पाठीचा कणा असा खेचतोय आणि आपण या हाताला असं खेचतोय, मग नॅचरली इथे टेन्शन वाढतं. सेम वे दुसऱ्या हाताचं पण पटकन जर असं आपण केलं, रिपिटेशन्स आपल्यावरती आहेत. 5 करा, 10 करा, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं. हाताचे पंजे एकदम एक्स्ट्रॅक्ट करायचे, जवळ आणायचे. सो त्याच्याने हे होतं, आपलं हाताच्या नसा वगैरे सैल होतात, ग्रिप आपली चांगली मजबूत राहू शकते. सो हे एकदा झाले की त्यानंतर मग नॅचरली हे आपली म्हणजे हार्ट अटॅक येऊ नये त्यामुळं डॉक्टर सगळ्यात आधी असं काहीतरी करायला सांगतात की ॲटलिस्ट छातीच्या आसपासची जी स्नायू आहेत ती तरी हलतील, तुमचा खांदा हलेल. याच्याने आपली कंबर दुखायला इनडायरेक्टली मदत होते. म्हणजे जो पाठीचा कणा आहे, हा पाठीचा कणा त्याच्या आसपासचे मसल्स जर स्ट्रॉंग होत गेले तर आपली लोअर बॅक जी खेचली जाते त्याच्यावरती डायरेक्टली आपल्याला रिलीफ भेटायला सुरू होतो. बट ऑफकोर्स हे एका दिवसात म्हणजे तूप खाल्लं आणि रूप आलं अशातला प्रकार नाही आहे. सो सेकंड जो बेस्ट स्ट्रेच आहे आपला, ज्याच्यामध्ये आपण असं दोन्ही खालचे पाय वर करतो आणि हात असे अगदी वर म्हणजे स्ट्रेच करतो, जितकं जास्त स्ट्रेच होईल तितकं. मग आता एकदा हे झालं की या बाजूला टिल्ट व्हायचं, पायाच्या टाचा वर ठेवूनच पुन्हा सरळ येऊन दुसऱ्या बाजूला टिल्ट व्हायचं. म्हणजे लोअर बॅक पासून ते इथपर्यंत हे सगळे स्नायू तुमचे स्ट्रेच झाले. सो हे झाल्यावरती मग आपल्याला जे लहानपणी शाळेत मांसपेटीच्या वेळेस शिकवलं जायचं, म्हणजे आपले असे हे जे दोन्ही हात आहेत
हे हात असे गोल गोल फिरवायचे. एकदा सरळ झालं की रिव्हर्स डायरेक्शनला, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज जसं हवे तसं. सो सेकंड बेस्ट लाईन आयटम आहे आपला हा बॅक साईडचा मसल स्ट्रेच करण्यासाठी. याला असं साईडला धरलं की या हाताने असं पुढं ढकलायचं. सेम वे याला असं पुढं ढकलायचं. आणखी एक बेस्ट स्ट्रेच जो पडतो तो म्हणजे हा एक प्रकारचा व्यायाम सुद्धा आपण म्हणू शकतो. हात असे मागे न्यायचे, असे स्वतःला हक केल्यासारखं करायचं. एकदा हात वर, एकदा हात खाली. जितका हात मागे जाईल आणि जितका जवळ येईल तितकं. मग आता जसं आपण हे एक पॅरलल करतोय, मग सेम याला खालीवर सुद्धा करता येतं. मग जर खालीवर झालं, पॅरलल झालं, मग त्याला असं क्रॉस करायचं मुद्दाम. डिफिकल्टी लेवल वाढवण्यासाठी हातात वजन ठेवून पण करता येतं. म्हणजे जी वॉर्मअपसाठी तुम्ही छोटी मुदगळ वगैरे घेतली असेल किंवा तुमच्याकडे जर एखादं छोटं वजन असेल, सो डिपेंड्स ऑन दॅट. सो हा माझ्याकडे जो आत्ता माझ्या मुलाचा 2 किलोचा मुदगळ आहे, पकडून चाला जर मी हा एका हातात धरला आणि आत्ता जर मी असा सुरुवातीला छोट्या वजनापासून मी आता मगाशी तुम्हाला नॉर्मल दाखवलेलं असं 2 हातांनी करता येतं आपल्याला. पण जर आपल्याला एका हातावरती कॉन्सन्ट्रेटेड स्ट्रेंथ वाढवायची, सो इन दॅट केस आता हा सिंगल हात धरून, आता हा जो माझा दुसरा हात आहे हा गेला मागे. आता हे वजन कमी आहे म्हणा, इझिली जमतंय. आता दुसरा मुदगळ बघूया जो मुळातच 5 किलोचा आहे. सो हा तितकासा हलका नाही आहे, एस्पेशली एका हातासाठी. सो लेट्स सी. जरा फोन ॲडजस्ट करतोय मी. सो म्हणजे आता दोन्ही हात दिसतील माझे. सो हा 5 किलोचा आहे, नो डाऊट. जर तुम्ही बघाल आता एका हाताने करता येणं आपल्याला शक्य असतं. एक बाजू झाली, दुसरी बाजू झाली, सेम वे हात जर बदली केला, मग आता इथे आपल्या हाताची स्ट्रेंथ कशी आहे सगळं त्याच्यावरती अवलंबून. सो स्ट्रेंथ ओळखायची कशी, तर म्हणजे याच्यावरती एक दुसरा व्हिडिओ बनवेन मी की स्ट्रेंथ आपली मोजायची कशी किंवा आपली प्रोग्रेस कशी काउंट करायची. सो मुदगळ किंवा गदा असा समोर नेला आपण आणि त्याला मोकळं सोडलं, तर असा आपण त्याला न डोलावता, आता कसा हा डुलतोय, न डोलावता याला आपण पेलवू शकतो का एक 5 सेकंद 10 सेकंद. आता या हाताचं बघाल, जो माझा स्ट्रॉंग हात आहे, या हातावरती मी पेलवू शकतो, तितकासा डोलत नाही येतो. सो आपल्या शरीराच्या आपण जितकं जवळ ठेवू मुदगळ, हनुमान गदा, ते आपल्याला तितकं सोयीस्कर पडेल. दिस इज वन ऑफ द रिझन हनुमान गदा आपल्याला जास्त जड पडते. कारण मुदगळमध्ये पूर्ण जे त्याचं वेट आहे हे असं सगळीकडं समप्रमाणात आहे. पण हनुमान गदेमध्ये टुवर्ड्स दी एंड, जे आपल्या शरीराच्या लांब आहे बाजू, त्या बाजूला त्याचं मॅक्सिमम वेट असतं. सो आता दुसऱ्या हाताने जसं तुम्ही बघताय थोडंसं जड पडतंय. सो लेट्स गिव्ह इट अ शॉट. 1 2, चला आता फायनल थर्ड, म्हणजे सिंगल हाताचा ऑफकोर्स. चला, म्हणजे सिंगल हाताने आपल्याला बेअर मिनिमम तिसऱ्या दिवशी प्रॉपर वॉर्मअप जर करतोय आपण, प्रॉपर आपण आपलं खाणं पिणं लक्ष ठेवतोय, आपली छान प्रोग्रेस होऊ शकते. म्हणजे जसं मॅरेथॉनमध्ये केलं जातं काउच टू 5 किलोमीटर, काउच टू 10 किलोमीटर, सेम वे इथं मुदगळ एक IT मध्ये काम करणारा माणूस वर्क फ्रॉम होम टुवर्ड्स फिटनेस अशी जर्नी आपली कॅप्चर करतोय. भेटूया आता डे 4ला.